Today here we are start the new class, nothing but means short. Here it is the aves. Okay, the word aves, it derived from the avis, nothing but means what, the birds. Okay, aves, here it is the derived from the word what, here it is the birds. Then what, it includes the flightless birds like ostrich as well as kiwi. ओके, एव्स मध्ये काय असणार आहे, फ्लाइटलेस बर्ड्स असणार आहे. फ्लाइटलेस बर्ड्स म्हणजे काय, की जे बर्ड्स उडू शकणार नाही, बरोबर. मग या ठिकाणी फ्लाइटलेस बर्ड्स मध्ये काय असणार आहे, व्हॉट, हियर इट इज द ऑस्ट्रिच अँड किवी. as well as what, it includes a flying birds like parrot and pigeon. बरोबर, या ठिकाणी फ्लाइंग बर्ड सुद्धा असणार आहे. फ्लाइंग बर्ड्स म्हणजे काय, की जे बर्ड्स त्या ठिकाणी काय होऊ शकतात, उडू शकणार आहे. बरोबर, मग या ठिकाणी काय असणार, पॅरट असणार, क्रो असणार, स्पॅरो असणार. बरोबर, हे सगळे जे बर्ड्स असणार आहे, हे बर्ड या ठिकाणी कसे असणार आहे, फ्लाइंग बर्ड्स असणार. देन व्हॉट अबाउट द एव्स, in order to live. Okay, what about their habitat, their live and aerial mode of life. बरोबर, यांचा जो हॅबिटॅट असणार जनरली, कारण आतापर्यंत आपण बघितले होते, काही ॲक्वेटिक होते, काही सेमी ॲक्वेटिक होते, काही टेरेस्ट्रियल्स होते, बरोबर आहे ना. परंतु हे जे एव्स आहे, हे जे बर्ड्स आहे, हे बर्ड्स त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा हॅबिटॅट असणार आहे, हियर इट इज द एरियल मोड ऑफ लाईफ अँड द बर्ड शो देअर सर्टन फिजिकल अँड फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन. बरोबर, नंतर बर्ड्स जे असणार आहे, या बर्ड्स मध्ये काय असणार आहे, सर्टन टाइप ऑफ फिजिकल आणि फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन असणार आहे, ॲज पर व्हॉट, ॲज पर देअर एरियल मोड ऑफ लाईफ. देन व्हॉट इन दिस बर्ड्स द फोरलिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स. आहे ना, आतापर्यंत आपण बघितले होते की फोरलिम्स आणि हाइंड लिम्स. बरोबर, त्यापैकी हे जे बर्ड्स असणार आहे, या बर्ड्समध्ये हे जे फोर लिम्स असणार, या फोर लिम्सचं कन्व्हर्जन, या फोर लिम्सचं मॉडिफिकेशन जे असणार आहे, ते मॉडिफिकेशन होणार आहे विंग्समध्ये. ओके, दॅट्स व्हॉट, द फोर लिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स अँड व्हॉट इज देअर फंक्शन फॉर फ्लाइंग. विंग्सचं फंक्शन काय असणार या ठिकाणी, फ्लाइंग. देन व्हॉट, द हाइंड लिम्स आर यूज फॉर वॉकिंग ॲज वेल ॲज द रनिंग. बरोबर, हे जे बर्ड्स आहे, या बर्ड्समध्ये जे हाइंड लिम्स आहे, ह्या हाइंड लिम्सचं फंक्शन काय असणार आहे, हियर इट इज द वॉकिंग अँड रनिंग. ॲज वेल ॲज व्हॉट, इन ॲक्वेटिक बर्ड्स हॅव द वेब्स बिटवीन देअर टोज. बरोबर, हे जे ॲक्वेटिक बर्ड्स असणार आहे, ॲक्वेटिक बर्ड्समध्ये जे हाइंड लिम्स असणार आहेत, बरोबर आहे, त्या हाइंड लिम्स मध्ये जे टोज असणार आहेत, त्या टोज मध्ये काय आहे, वेब लाईक स्ट्रक्चर. आणि हे जे वेब लाईक स्ट्रक्चर असणार आहे, हे वेब लाईक स्ट्रक्चरचं काम काय असणार आहे, हियर इट इज द फॉर व्हॉट, स्विमिंग. दॅट्स व्हाय व्हॉट, द ॲक्वेटिक बर्ड्स हॅव वेब्स बिटवीन देअर टोज. फॉर एक्झाम्पल व्हॉट, हियर इट इज द डक. ओके, एक्झाम्पल मध्ये डक असणार. देन बॉडी इज डिफरन्शिएट इनटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. ओके, एव्स जे असणार, जे बर्ड्स असणार आहे, या बर्ड्सची बॉडी कशामध्ये डिफरन्शिएटेड असणार आहे, इट इज डिफरन्शिएटेड इनटू द हेड, नेक, ट्रंक अँड टेल. बॉडी इज डिफरन्शिएटेड इनटू हेड, नेक, टेल अँड ट्रंक. देन व्हॉट, द बॉडी इज स्ट्रीमलाइन. स्ट्रीमलाइन नथिंग बट मीन्स व्हॉट, बोट शेप. ओके, बर्ड्सची जी बॉडी असणार आहे, ती बॉडी कशी असणार आहे, स्ट्रीमलाइन. स्ट्रीमलाइन नथिंग बट मीन्स व्हॉट, हियर इज द बोट शेप टू रिड्यूस अ रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाइट. ओके, ज्यावेळेस ते फ्लाइंग करणार आहे, ज्यावेळेस ते उडणार आहेत, ते उडताना, बरोबर आहे, जे एअर आहे, त्या एअरचं रेजिस्टन्स लागतं, बरोबर आहे ना. परंतु यांची जी बॉडी, ती बॉडी कशी आहे, बोट शेप आहे, स्ट्रीमलाइन आहे. आणि त्यामुळे बोट शेप आणि स्ट्रीमलाइन असल्यामुळे काय होणार आहे, दे रिड्यूस द रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाइट. बरोबर, हवेमध्ये उडत असताना, फ्लाइंग करत असताना एअरचं जे रेजिस्टन्स आहे, ते रेजिस्टन्स काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. कशाच्या मदतीने, तर ती जी बॉडी असणार, जी बॉडी कशी असणार आहे, स्ट्रीमलाइन और व्हॉट, हियर इट इज द बोट शेप. देन बॉडी स्ट्रीमलाइन आहे, काय करणार आहे, रिड्यूस द व्हॉट, रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाइंग. ओके, देन व्हॉट, those are the warm blooded. warm blooded म्हणजे नथिंग बट मीन्स व्हॉट, हियर इट इज द होमिओथर्म. बरोबर, आतापर्यंत आपण पायसेस बघितलं होतं, सुपर क्लास टेट्रापोडा बघितला आहे ना. पायसेस आणि टेट्रापोडामध्ये काय आहे, पोइक्युलोथर्मिक. पोइक्युलोथर्मिक मीन्स व्हॉट, कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेड मीन्स व्हॉट, चेंज देअर बॉडी टेम्परेचर ॲज पर द इन्व्हायरमेंटल टेम्परेचर व सराउंडिंग टेम्परेचर. परंतु या ठिकाणी जे बर्ड्स आहे, ते बर्ड्स काय आहे, होमिओथर्म्स आहे. होमिओथर्म मीन्स व्हॉट, वॉर्म ब्लडेड मीन्स व्हॉट, देअर
body temperature is constant. Okay, therefore what, they are warm blooded or homeotherms, means what, they keep their body temperature is constant. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या एन्व्हायरमेंट मध्ये गेले तरी सुद्धा त्यांचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असणार, त्याला म्हणणार आपण होमिओथर्म. देन व्हॉट अबाउट देअर स्केलेटॉन, देअर एक्झोस्केलेटॉन is made up of what, feathers and scales are present on what, hind limbs. बरोबर आहे. या ठिकाणी जो एक्झोस्केलेटॉन असणार आहे ते एक्झोस्केलेटॉन कसं असणार आहे, फिदर्स असणार आहे. बरोबर, जे फोरलिम्स आहे त्या फोरलिम्स वर काय असणार आहे, फिदर्स, आणि जे हाइंड लिम्स आहे त्या हाइंड लिम्स वर काय प्रेझेंट असणार आहे, स्केल्स प्रेझेंट असणार आहे. ओके, दॅट्स व्हाय फिदर्स which are present on forelimb and the scales which are present on hind limbs of the birds. Then what about their skin? The skin is thin, dry and non-glandular. बरोबर आहे. या ठिकाणी जे बर्ड्स आहेत त्या बर्डची जी स्किन असणार ती स्किन थिन असणार, ड्राय असणार अँड नॉन ग्लँड्युलर. कारण आपण याच्या अगोदर जे बघितलं होतं फ्रॉग वगैरे, फ्रॉग मध्ये काय आहे, जी स्किन आहे ती स्किन कशी आहे, मॉइस्ट आहे, ग्लँड्युलर आहे. बरोबर आहे ना. परंतु या ठिकाणी बर्ड्स जे आहेत, जे रेप्टाइल्स आहे, यांची स्किन कशी असणार आहे, ड्राय असणार आणि नॉन ग्लँड्युलर असणार. देन व्हॉट अबाउट द बोन्स, bones are hollow nothing but means what, pneumatic with air cavities. म्हणजे एव जे असणार, जे बर्ड्स असणार, बर्ड्सचे जे बोन्स आहे ते बोन्स hollow म्हणजे पोकळ, hollow म्हणजे काय, पोकळ. बरोबर. मग या ठिकाणी यांचे जे बोन्स असणार ते बोन्स hollow असणार आणि त्या hollow बोन्स मध्ये काय आहेत, एअर कॅव्हिटीज असणार. त्या hollow bones are the air cavities and it keeps the body light in weight. बरोबर आहे. यांचे बोन्स हे स्ट्रॉंग नसतात, यांचे बोन्स हे hollow असतात आणि त्या hollow bones मध्ये, त्या पोकळ बोन मध्ये एअर कॅव्हिटीज भरलेले असतात आणि त्यामुळे यांचं जे वेट असतं, यांचं जे वजन असतं ते लाईट इन वेट असतं आणि त्यामुळे ते हवेमध्ये जास्त काळपर्यंत फ्लाइट करू शकतात, तरंगू शकतात. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट, देअर बोन्स आर hollow and pneumatic with air cavities. Then what, the jaw are modified into the beaks. ओके, ऑब्विसली जे बर्ड्स असणार आहे, बर्ड्स मध्ये जे जॉ आहे त्या जॉचं मॉडिफिकेशन कशामध्ये होणार आहे, बीक मध्ये होणार आहे. आणि हिअर टीथ आर ॲब्सेंट. बरोबर. जे बर्ड्स असतात, बर्ड्स मध्ये टीथ प्रेझेंट नसणार, तर बर्ड्स मध्ये टीथ काय आहे, ॲब्सेंट आहे. आणि जे जॉ आहे त्या जॉचं रूपांतर, जॉचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे, बीक मध्ये. जॉ इज मॉडिफाईड इनटू द बीक्स. देन व्हॉट, the special structures such as a crop and gizzard are present. बरं, मग यांच्यामध्ये आपण ऑलरेडी बघतोय की यांच्यामध्ये काय नाही आहे, टीथ ॲब्सेंट आहे. बरोबर. टीथ काय यांच्यामध्ये ॲब्सेंट आहे. बरोबर आहे. मग आता टीथ ॲब्सेंट आहे त्यामुळे ते जे फूड करणार त्या फूडचं मॅस्टिकेशन म्हणजे काय, ब्रेकिंग. मॅस्टिकेशन म्हणजे काय, ब्रेकिंग. मग आता आपण बघतो की आपल्यामध्ये टीथ जे ते ब्रेकिंग साठी वापरतात, परंतु यांच्यामध्ये टीथ काय आहे, ॲब्सेंट आहे. त्यामुळे ते जेही फूड खाणार ते फूड कशामध्ये येणार आहे, क्रॉप मध्ये येणार आणि गिझार्ड मध्ये येणार. आणि क्रॉप मध्ये आणि गिझार्ड मध्ये आल्यानंतर हे जे फूड आहे या फूडचं त्या ठिकाणी काय होणार आहे, ब्रेकिंग होणार आहे. फूडचं काय होणार आहे, ब्रेकिंग होणार. ओके, दॅट्स व्हाय द एव्स और द बर्ड्स हॅव अ स्पेशल स्ट्रक्चर, क्रॉप अँड गिझार्ड, which are help for what, breaking as well as the mastication. Then what about the blood? Blood, it is the red in color due to the presence of red blood cell. Then the red blood cell are biconvex and nucleated. बरोबर. जे बर्ड आहे, जे एव्स आहे, बरोबर, या बर्ड्स मध्ये, या एव्स मध्ये ब्लड जे ते कोणत्या प्रकारचे असणार आहे, रेड इन कलर असणार. बिकॉज ऑफ व्हॉट, इट इज द प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल. आणि रेड ब्लड सेल जे असणार ते न्यूक्लिएटेड असणार आणि बाय कॉन्वेक्स असणार. देन व्हॉट, हार्ट इन व्हेंट्रल पोझिशन. यांचं जे हार्ट आहे ते कोणत्या पोझिशनला असणार आहे, व्हेंट्रल पोझिशनला असणार आहे. त्यानंतर काय बघा, इट इज परफेक्टली 4 चेंबर. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की रेप्टाइल मधला हार्ट किती चेंबर असणार, फिश मधला हार्ट किती चेंबर असणार, एव्स मधला हार्ट किती चेंबर असणार. बरं, फिश मधला जे हार्ट आहे ते 2 चेंबर होतं. रेप्टाइल्स मधला हार्ट, टेट्रापोडा मधला हार्ट किती आहे, 3 चेंबर. बरं, रेप्टाइल मध्ये एक्सेप्शन आहे क्रोकोडाईल, टॉर्टोइस, त्यांच्या मधला हार्ट आहे 4 चेंबर. आणि आता आपण जे बर्ड्स बघतोय, बर्ड्स मधला हार्ट सुद्धा किती असणार आहे, 4 चेंबर हार्ट. ओके, दॅट्स व्हाय इट इज द 4 चेंबर हार्ट. इट इज 2 ऑरिकल अँड 2 वेंट्रिकल. म्हणजे जे अप्पर चेंबर असणार त्यामध्ये 2 ऑरिकल असणार आणि जे लोअर चेंबर असणार त्याच्यामध्ये 2 वेंट्रिकल असणार. ओके, दॅट्स व्हॉट हिअर लाईक दॅट. एवचा हार्ट आहे अशा प्रकारे असणार, 2 ॲट्रियम असणार राईट आणि लेफ्ट आणि 2 वेंट्रिकल असणार राईट अँड लेफ्ट. दॅट्स व्हॉट हिअर इट इज द 4 चेंबर. देअरफॉर व्हॉट अबाउट देअर सर्क्युलेशन, दे शो द
डबल सर्क्युलेशन. त्यामुळे एव्स मध्ये जे सर्क्युलेशन होणार ते कशा प्रकारचं असणार, डबल सर्क्युलेशन असणार. आतापर्यंत आपण बघितलं होतं की 2 चेंबर हार्ट 3 चेंबर हार्ट मध्ये सर्क्युलेशन किती सिंगल, परंतु आता 4 चेंबर हार्ट आहे त्यामुळे सर्क्युलेशन कसं असणार, डबल सर्क्युलेशन. देन व्हॉट, द रेस्पिरेशन टेक प्लेस बाय द लंग्स. ओके, ऑब्वियसली जे एव्स असणार, एव्स मध्ये रेस्पिरेशन साठी काय प्रेझेंट आहे, लंग्स प्रेझेंट आहे. रेस्पिरेशन टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ लंग्स हॅव्हिंग द एअर सॅक्स टू इन्क्रीज देअर buoyancy. Buoyancy means what? Floating. What is the meaning of buoyancy? Here it is the meaning of buoyancy. Nothing but means what? Here it is the floating. म्हणजे बर्ड्सला फ्लोट करण्यासाठी, बर्ड्सला तरंगण्यासाठी, बरोबर आहे. त्यामध्ये काय प्रेझेंस आहे, एअर सॅक्स. आणि त्या एअर सॅक्स मध्ये त्या ठिकाणी त्यांची काय होणार आहे, फ्लोटिंग ॲबिलिटी, buoyancy ॲबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन व्हॉट, ब्रेन इज इनलार्ज and it has a well developed cerebellum. It is area for the equilibrium. बरोबर, यांच्यामध्ये जो ब्रेन आहे तो ब्रेन कसा असणार आहे, व्हेरी वेल डेव्हलप असणार. आणि त्या ब्रेन मध्ये जास्तीत क्वांटिटी मध्ये काय असणार आहे, सेरेबेलम. आणि सेरेबेलम मेंटेन द इक्विलिब्रियम. सेरेबेलम मेंटेन द इक्विलिब्रियम. Then what, optic lobes well developed while olfactory lobes are poorly developed. बरोबर आहे. म्हणजे यांच्यामध्ये जे ऑप्टिक लोब्स आहे ते ऑप्टिक लोब्स या ठिकाणी वेल डेव्हलप आहे आणि ऑल्फॅक्टरी लोब्स जे आहेत ते ऑल्फॅक्टरी लोब पुअरली डेव्हलप आहे. आता ऑप्टिक लोब कशासाठी, तर विजनसाठी, बघण्यासाठी. ऑप्टिक लोब कशासाठी असणार आहे, विजनसाठी, बघण्यासाठी. आणि जो ऑल्फॅक्टरी लोब आहे तो स्मेलिंगसाठी. मग ऑब्वियसली बर्ड्सला स्मेल येत नाही, बरोबर आहे. बर्ड्सला स्मेल येतो का, नाही, कारण त्यांच्यामध्ये जो ऑल्फॅक्टरी लोब आहे तो पुअरली डेव्हलप आहे. परंतु बर्ड्स कितीही वर हवेत असले तरी त्यांना खालचं जमिनीवरचं इझिली दिसतात, कारण त्यांचं जे विजन सेन्सेशन आहे, त्यांची बघण्याची जी क्षमता आहे ती कशी असणार आहे, प्रॉपरली डेव्हलप असणार आहे. देअरफॉर व्हॉट, ऑप्टिक लोब्स वेल डेव्हलप अँड ऑल्फॅक्टरी लोब्स हिअर इट इज द पुअरली डेव्हलप. देन व्हॉट अबाउट देअर सेक्स आर सेपरेट, मीन्स व्हॉट, मेल अँड फिमेल आर सेपरेट. दे शो अ सेक्शुअल डायमॉर्फिझम. म्हणजे मेल आणि फिमेल आपण ओळखू शकतो, कारण मेल दिसायला सेपरेट वेगळा असणार, फिमेल दिसायला वेगळी असणार. दॅट्स व्हॉट, द सेक्स मेल अँड फिमेल आर सेपरेट अँड दे शो द सेक्शुअल डायमॉर्फिझम. देन बर्ड्स आर ओविपारस अँड ले देअर शेल्ड एग विथ यॉक अँड अल्ब्युमिन. ऑब्वियसली जे बर्ड्स असणार आहे ते बर्ड्स कसे असणार, ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस म्हणजे काय, की जे त्या ठिकाणी एग्स लेट करतात, बरोबर, जे एग्स देतात, बरोबर आहे. आणि त्या एग्स मध्ये काय असणार आहे, जे आउटर लेअर आहे त्या आउटर लेअर काय शेलनी बनलेली आहे. देअर इट इज द शेल्ड एग विथ यॉक अँड अल्ब्युमिन. बरोबर, यामध्ये एक येलो कलर आणि व्हाईट कलर, बरोबर. येलो कलर तुमचा यॉक असणार आहे आणि व्हाईट कलर काय असणार आहे, अल्ब्युमिन असणार आहे. ओके, देन व्हॉट, द फर्टिलायझेशन इज इंटरनल. बरोबर, यांच्यामध्ये जे फर्टिलायझेशन होणार आहे ते फर्टिलायझेशन कोणत्या प्रकारचं असणार आहे, इंटरनल फर्टिलायझेशन. द फर्टिलायझेशन इज इंटरनल म्हणजे या ठिकाणी जे डेव्हलपमेंट होणार ते डेव्हलपमेंट इनसाइड द एग. द डेव्हलपमेंट विच आर इनसाइड द एग. They are mostly build their nest on branches and leaves of the trees. बरोबर, त्यांचं जे हॅबिटॅट आहे, त्यांची जी राहण्याची जागा आहे ते जनरली काय बिल्डअप करणार, काय तयार करतात, तर नेस्ट तयार करतात. आणि त्यांचं जे नेस्ट आहे, त्यांचं जे घरटे आहे ते घरटे कुठे असणार आहेत, ऑन द ब्रांचेस अँड लीव्स ऑफ द ट्रीज. देन व्हॉट, मोस्ट ऑफ देम आर हॅर्बिव्हरस अँड व्हाईल सम आर द कार्निव्हरस. बरोबर, या ठिकाणी काय असणार आहे, जे बर्ड्स आहेत ते काही बर्ड्स कसे असणार आहे, हर्बिव्हरस असणार, किंवा काही बर्ड कसे असणार आहे, कार्निव्हरस. हर्बिव्हरस म्हणजे काय, व्हेजिटेरियन, बरोबर, आणि कार्निव्हरस म्हणजे काय, नॉन व्हेजिटेरियन. कार्निव्हरस जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला खातात, बरोबर आहे, त्यांना म्हणणार आपण कार्निव्हरस. दॅट्स व्हाय बोथ ऑफ देम, हर्बिव्हरस ॲज वेल ॲज द कार्निव्हरस. देन व्हॉट, द पॅरेंटल केअर इज व्हेरी वेल सीन. बरोबर, ऑब्वियसली यांच्यामध्ये काय असणार आहे, पॅरेंटल केअर असणार. म्हणजे त्या ठिकाणी मदर फादर प्रॉपरली काय करतात, त्यांचे जे पिल्लं असणार आहे, बरोबर, त्यांची काय घेतात, ते काळजी घेतात. बरोबर, दॅट्स व्हाय इट इज ऑल्सो पॅरेंटल केअर. त्यानंतर आपण रेप्टाइल मध्ये सुद्धा बघितलं होतं, रेप्टाइल मध्ये सुद्धा काय असणार आहे, पॅरेंटल केअर असणार आहे. देअरफॉर व्हॉट, द पॅरेंटल केअर इज व्हेरी वेल सीन अँड दे शो द सीझनल मायग्रेशन. सीझनल मायग्रेशन म्हणजे काय, एका ठराविक ऋतूमध्ये ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करतात, फ्लाय करतात, बरोबर, मायग्रेट होतात. दॅट्स व्हाय व्हॉट, दे शो द सीझनल मायग्रेशन. Here it is the seasonal migration from move from one place to another place.
देन स्पेशल फीचर्स, बरोबर. जे एव्ज आहे, जे बर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये स्पेशल फीचर्स काय असणार, काय स्पेशल फीचर, द युरिनरी ब्लॅडर इज ॲब्सेंट है ना. यांच्यामध्ये काय आहे, जे युरिनरी ब्लॅडर असणार ते युरिनरी ब्लॅडर काय असणार, ॲब्सेंट असणार. कारण आपण बघतो युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय, युरिनरी ब्लॅडर म्हणजे काय, मूत्राशय. आणि युरिनरी ब्लॅडर मध्ये काय स्टोअर होतं, युरिन स्टोअर होतं. परंतु यांच्यामध्ये युरिन स्टोअर होत नाही, बरोबर. त्यामुळे त्यांचं जे युरिन आहे, बरोबर आहे, ते एका ठराविक कालावधीनंतर काय करत असतात, एक्सक्रीट करत असतात. बिकॉज ऑफ व्हॉट, हिअर इज द युरिनरी ब्लॅडर इज ॲब्सेंट. देन व्हॉट, नेक्स्ट वन, urinary bladder is absent. The female show presence of only one left ovary and left oviduct, बरोबर. यामध्ये जे फिमेल असणार त्या फिमेल मध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहे, बरोबर आहे. रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट म्हणजे काय, त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी असणारे ओव्हरी आणि ओव्हिडक्ट, बरोबर आहे ना. ओव्हरी आणि ओव्हिडक्ट काय असणार आहे, फक्त एकाच साईडला असणार आणि ती कोणत्या साईडला असणार आहे, लेफ्ट साईडला. दॅट्स व्हॉट द फिमेल बर्ड्स हॅव ओव्हरी अँड ओव्हिडक्ट, हिअर इट इज द लेफ्ट साइड. मग ओव्हरी आणि ओव्हिडक्ट की फक्त एकच का असणार आहे, बिकॉज ऑफ व्हॉट, दिस हेल्प्स टू रिड्यूस द बॉडी वेट अँड हेल्प्स देम द फ्लाइंग. बघा, मग या ठिकाणी ओव्हरी आणि ओव्हिडक्ट एक असण्यामागचं कारण काय आहे, तर त्यांचं जे बॉडी वेट आहे ते बॉडी वेट काय होणार आहे, रिड्यूस होणार. आणि बॉडी वेट कमी असल्यामुळे ते इझिली काय होऊ शकतात, तर फ्लाय होऊ शकतात. Therefore what, here it is the summary of aves. Ave it is the class derived from the what, the word aves, nothing but means what, birds. Here it is the flightless birds like ostrich and kiwi. Here it is the flying bird, nothing but means what, sparrow, crow, pigeon, parrot and duck. Then what about the habitat, habitat here it is the aerial, but some are aquatic like as a duck. Then four limbs जे असणारे बर्डचे ते मॉडिफाईड होणार आहे विंग्स मध्ये आणि विंगचं फंक्शन असणार आहे फ्लाइंग. त्यानंतर जे हाइंड लिम्स असणार त्या हाइंड लिम्सचं फंक्शन जे असणार ते काय असणार आहे, रनिंग अँड वॉकिंग. देन व्हॉट अबाउट द बॉडी, बॉडी इज कन्सिस्ट ऑफ हेड, नेक, ट्रंक अँड टेल. त्यानंतर बर्ड्सची जी बॉडी असणार ती बॉडी असणार आहे स्ट्रीमलाईन किंवा बोट शेप. आणि स्ट्रीमलाईन आणि बोट शेप असल्यामुळे याचं फंक्शन काय असणार आहे, इट इज रिड्यूस द एअर रेजिस्टंट ड्युरिंग द फ्लाइंग. फ्लाइंग होत असताना एअरचं जे रेजिस्टंट लागणार आहे ते त्यांना कमी करणार आहे. त्याच्यानंतर बर्ड्समध्ये जे रेस्पिरेशन होणार ते लंग्सच्या मदतीने होणार आहे. बर्ड्समध्ये जे सर्क्युलेशन असणार ते क्लोज टाईप सर्क्युलेशन असणार आणि डबल सर्क्युलेशन असणार आहे. हार्ट जे त्या हार्ट असणार आहे वेंट्रल पोझिशनला आणि 4 चेंबर हार्ट असणार. त्यानंतर बॉडी टेम्परेचर जे ते बॉडी टेम्परेचर असणार होमिओथर्म. होमिओथर्म मीन्स व्हॉट, वार्म ब्लडेड, नथिंग बट मीन्स व्हॉट, कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. इन्व्हायरमेंट नुसार यांचं बॉडी टेम्परेचर चेंज होणार नाही. त्यानंतर यांच्यामध्ये जे सेक्स असणार, सेक्स आर सेपरेट अँड दे शो द सेक्शुअल डायमॉर्फिझम, म्हणजे मेल आणि फिमेल सेपरेट असणार आणि ते आपण लगेच ओळखू शकणार. त्यानंतर यांच्यामध्ये जे फर्टिलायझेशन असणार ते फर्टिलायझेशन इंटरनल असणार. त्यानंतर माउथ जे असणार आहे ते माउथचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे, बीक मध्ये. देअरफॉर व्हॉट, टीथ इज ॲब्सेंट. त्यानंतर यांची जी स्किन आहे ती स्किन असणार थिन, ड्राय अँड नॉन ग्लँड्युलर. त्यानंतर हे कसे असणार, ओव्हिपॅरस मीन्स व्हॉट, दे लेट द एग. आणि ते जे एग असणार ते एग मध्ये असणार आहे यॉर्क अँड अल्ब्युमिन. त्यानंतर बर्ड्सचे जे बोन्स आहे ते बोन्स कसे असणार, हॉलो विथ फिल ऑफ एअर कॅव्हिटी. त्यानंतर यांची जी फीडिंग होणार आहे हे कशावर फीड ऑन करणार आहेत, दोज आर व्हेजिटेरियन ॲज वेल ॲज द नॉन व्हेजिटेरियन मीन्स व्हॉट, हर्बिव्होरस अँड कार्निव्होरस. देन व्हॉट, हिअर इट इज द स्पेशल फीचर्स ऑफ बर्ड्स. बर्ड्समध्ये स्पेशल फीचर काय असणार आहे, फर्स्ट स्पेशल फीचर, युरिनरी ब्लॅडर इज ॲब्सेंट. देन व्हॉट, ओनली लेफ्ट ओव्हरी अँड ओव्हिडक्ट, फक्त एकच ओव्हरी असणार आणि एकच ओव्हिडक्ट असणार, बरोबर आहे ना. इज प्रेझेंट इन द फिमेल बर्ड्स अँड देअरफॉर व्हॉट, दे रिड्यूस देअर बॉडी वेट अँड हेल्प्स इन द फ्लोटिंग ॲज वेल ॲज द बॉयन्स. बरोबर, एकच ओव्हिडक्ट आहे एकच ओव्हरी, त्यामुळे त्यांचं बॉडी वेट कमी असणार आणि ते इझिली काय होणार आहे, फ्लोट होणार. त्यामध्ये त्यांच्यानंतर त्यामध्ये काय असणार, ते शो द सीझनल मायग्रेशन, एका स्पेसिफिक ऋतूमध्ये त्यांचं मायग्रेशन होणार आहे, त्यांचं लोकेशन चेंज होणार आहे. त्यानंतर ते काय करतात बघा, ते टेक अ पॅरेंटल केअर अँड दे हॅव अ क्रॉप अँड गिझार्ड इन अ डायजेस्टिव्ह सिस्टम. त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यामध्ये काय आहे, क्रॉप अँड गिझार्ड, and it is useful for what, breaking and mastication of food. Okay, thank you. Here it is the detailed information about the birds.